बाबा, बाबा, नंदू बाळा, असं काय करतोयस रे? अरे येतील ना बाबा. बाबा, बाबा आले, बाबा आले. नंदू. अंथरुणात उठून बसणाऱ्या नंदूला शुभानं हातानं घट्ट धरलं आणि ती घाबरली. चटका बसावा इतकं नंदूचं अंग तापलेलं होतं. तिने त्याच्या कपाळाला हात लावून बघितला. कपाळ तर चांगलंच रसरसलेलं होतं. डोळे लाल झाले होते. तोंडानं त्याची पुटपुट चाललेली होती. डोळे मिटूनच तो शुष्क ओठांची हालचाल करत होता. नंदू. शुभानं जोरात हाक मारली. आई, बाबा आले, ते बघ आले बाबा. नंदूला आवरता आवरता शुभाची पुरेवाट झाली. काळजीने तिचं मन भरून गेलं. आज जर शेखर आला नाही तर? शेखरच्या आठवणीने नंदू आजारी पडला. बाकी त्याला काहीच झालं नव्हतं, ना सर्दी ना खोकला. पण शेखर मद्रासला गेल्यापासून नंदू बेचैन झाला होता. बाबा कधी येणार असं सारखं विचारत होता. जेवता खातानाही आत्ता बाबा पण जेवत असतील का, आत्ता बाबा काय करत असतील, अशा आठवणी काढत होता. कालपर्यंत शुभा नंदूचं हे बाबांची आठवण काढणं बघून त्याला समजवत होती, हसत होती, त्याची चेष्टा करत होती. तसं नंदू काही अगदी लहान नव्हता. यंदा चांगला 4थीला होता तो, 10 वर्षांचा. पण शेखर आणि त्याचं प्रेम काही विलक्षणच. शुभाला आठवलं ती नंदूच्या वेळी बाळणपणातून उठून सासरी आली तेव्हापासून शेखरनं त्याचा ताबा घेतला होता. नंदूचं एकही काम त्याने शुभावर सोडलं नाही. कधीही तो तिच्यावर विसंबला नाही. अगदी त्याच्या दुधाच्या बाटल्या धुण्याचंही काम तो हौसेनं करी. एक ऑफिसची वेळ सोडली तर बाकी सगळा वेळ तो नंदूच्या भोवती भोवती असे. दूध पाण्यापासून शिशूपर्यंतची कामं त्याचीच. रात्री झोपेत नंदू उठला तरी उठण्याचं काम शेखरचंच. रात्री तो नंदूला खांद्यावर थोपटत येरझाऱ्या घाली. शुभानं त्याला कधीच हे करण्याबद्दल सांगितलं नाही. त्याच्या मनानेच त्यांनी ह्या गोष्टी स्वीकारलेल्या होत्या. नंदू 2 वर्षांचा झाला आणि शेखरनी हा बंगला बांधला. गावाबाहेर छोटासा 4 खोल्यांचा, थोडी मोकळी जागा सोडलेला असा हा बंगला आपल्या टुमदारपणानं कोणाचंही लक्ष वेधून घेईल असाच होता. पण गावापासनं लांब होता. शेजारी पाजारी हाक मारली तर ऐकू जावी इतकं जवळ कुणीही नव्हतं. आसपास तुरळक घरं होती. नंदूला इथे खेळायला कोण मिळणार? इतक्या तुरळक वस्तीत एवढ्याशा मुलाला कुठे पाठवणार आणि त्याच्याकडे तरी खेळायला कोण येणार? पण त्याला मित्रांची उणीव भासू नये म्हणून शेखरनं त्याच्या मित्राची भूमिका घेतली. तो त्याचा मित्र बनला. बॅटबॉल, लगोरी, विटीदांडू, पतंग, जे म्हणून अंगणातले खेळ होते ते तो नंदूबरोबर खेळत असे. कधीकधी त्या शुभालाही तो ओढी. पत्ते, कॅरम, TV अशाही गोष्टी घरात कमी नव्हत्या. नंदूच्या कपड्यांची हौस किती करावी? पुन्हा त्याबद्दल शुभानं नाराजी दाखवायची नाही, कारण त्यावर शेखरचं उत्तर ठरलेलं होतं. तो म्हणे, असू देत ग शुभा, अगं आपल्याला हा एकच मुलगा, त्याची हौस नाही करायची तर कोणाची? अगं आम्ही 4 भावंड होतो ना, आम्हाला किती मन मारावं लागत असे काय सांगू ग तुला. आपल्या नंदूला ती परिस्थिती नको, बरोबर आहे का नाही? शुभाला नेहमी नवल वाटे की कॉलेजमध्ये आपण मानसशास्त्र शिकलो, त्यात आई आणि मुलगा आणि वडील आणि मुलगी या विरुद्ध जोड्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं, वडिलांचा जीव मुलीवर जास्त असतो असं आपण वाचलं होतं. व्यवहारात ते दिसतंच की. मग शेखर आणि नंदू याला अपवाद कसे? इतकं कसं यांचं एकमेकांवर प्रेम? एक क्षणभरही यांना एकमेकांवाचून करमत नाही. एखाद्या वेळी शेखरची कुठे बदली झाली तर? बदली नाही, पण शेखरला ऑफिसच्या कामाकरता मद्रासला जावं लागलं. बाबा, मी तुमच्याबरोबर येणार. अरे पण मग आईला सोबत कोण? मग आई राहील की एकटी, नाही तर मग तिलाही आपण नेऊ. नंदू, अरे मी काय ट्रिपला चाललो आहे का? तिथे ऑफिसच्या कामात असं घरच्या कोणाला नेता येत नाही. का? अरे कसं नेता येईल? साहेब रागवतील ना आमचे. मग साहेबांना सांगू नका ना. अरे वा, अरे वा, अरे त्यांना कळणारच की.
दोघांचं बोलणं ऐकत शुभा मनसोक्त हसत होती. पण दोघांच्याही बोलण्यावर काही परिणाम झाला नाही. काही झालं तरी बाबा मद्रासला जाणारच आणि कितीही हट्ट केला तरी ते आपल्याला नेणार नाहीत हे लक्षात आल्यावर नंदूनं पवित्रा बदलला. बाबा, तुम्ही परत कधी येणार? हे बघ, मी सोमवारी सकाळी जाणार आणि गुरुवारी रात्री परत येणार. म्हणजे फक्त 4 दिवस? बोटं मोजत नंदूनं मनाशी हिशोब केला. हो, मी 4 दिवसात येणार. अरे, विमानाने जाणार, विमानाने येणार. पण लवकर या हं. कशीबशी नंदूची समजूत पटली आणि शुभाने आणि शेखरने सुटकेचा श्वास टाकला. सोमवारी पहाटे हे शेखरनं घर सोडलं आणि नंदूनी प्रश्न केला, आई, बाबा केव्हा येणार आहे? अरे नंदू, वेडा आहेस का रे तू? अरे आजच तर ते गेलेत ना. पण सांग ना, आता ते येणार केव्हा? गुरुवारी रात्री येतील. सोमवारचा दिवस कसा बसा गेला. मंगळवारी नंदू एकदम अबोल झाला. खरं तर शुभालाही करमेनासं झालं होतं. आपलं तिघांचंही आयुष्य एकमेकात किती गुंतलंय हे तिला प्रकर्षानं जाणवत होतं. घर गावापासनं लांब, त्यांचे तेच एकमेकांना मित्र, नातेवाईक, सोबती सर्व काही होते. शेखर मद्रासला गेला आणि शुभाला जणू नव्यानंच हा साक्षात्कार झाला. शेखर लवकर यावा असं तिलाही वाटायला लागलं, पण नंदूनी मात्र कहर केला. तो बोलेना, जेवेना. त्याची खेळणी केविलवाणी होऊन कोपऱ्यात पडली. तो त्यांच्याकडे दृष्टीही टाकेना. नंदू राजा, चल की, आज जेवायला काय करू सांग? मला नाही जेवायचं. का रे? बाबा आले की मी त्याच्याबरोबर जेवीन. आता काय करावं या मुलाला? अजून आजचा आणि उद्याचा दिवस जायचा आहे. अख्खे 2 दिवस. बरं, हल्ली रेल्वे काय आणि विमानं काय, वेळेबाबत आनंदच. शेखरचं विमान तरी वेळेवर निघायला हवं. तर नंदूला सांगितल्याप्रमाणे तो गुरुवारी रात्री घरी येणार. खरं तर चुकलंच. शेखर गुरुवारी रात्री येणार असं नंदूला उगीच सांगितलं. एक दिवस उशिरा सांगायला हवं होतं. नंदू मलूल झाला. त्याने अंथरूण धरलं. सकाळपर्यंत ताप नव्हता. दुपारपासून अंग चांगलंच तापलं. आता काय करावं? आणि समजा नंदूला रात्री जास्त ताप चढला तर? त्याची तब्येत जास्त बिघडली तर? शुभाला घाम फुटला. खिडकीचा पडदा सारून तिने बाहेर बघितलं. सगळीकडे शांतता होती. रहदारी तर अजिबात नव्हती. आसपासच्या सगळ्या घरांची दारं, खिडक्या बंद झालेली होती. किती वाजले कोणास ठाऊक. एवढ्या रात्री कुणाला हाक मारू? नंदूला एकट्यालाच घरात ठेवून जायचं? नंदूला एकट्याला घरात ठेवून डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी तेच प्रश्न, जायचं कसं? नंदूला उचलून नेणं शक्य नाही. डॉक्टर तरी जवळ काय आहेत? त्यासाठी गावातच जायला हवं. जाणार कसं? शेखरची स्कूटर आहे, पण उपयोग काय? बरं, आपण न जावं आणि नंदूचं बिघडलं तर? मनात प्रश्नांच्या लाटांवर लाटा फुटत होत्या. समोर तापानं फणफणलेला नंदू, आजूबाजूला अफाट शांतता. नंदूचं तोंडात पुटपुटणं, बाबांची आठवण काढणं, सगळ्याच गोष्टी शुभाला असह्य झाल्या. तिला रडूच कोसळलं. बाबा, पाणी. नंदूचं विव्हळणं ऐकलं आणि शुभा सावध झाली. तिने डोळे कोरडे केले. चमच्यानं नंदूला पाणी पाजलं. मिठाच्या पाण्याची पट्टी त्याच्या कपाळावर ठेवली. वरचे वर ती बदलत राहिली. नंदूचा ताप किंचित कमी झाला. त्याला झोपही लागली आणि इतक्या वेळ ताटकळत बसलेली शुभाही किंचित लवणली. तिचाही डोळा लागला. ट्रंग. दारावरच्या बेलचा आवाज ऐकून शुभा दचकली. क्षणभर तिला काही कळेना, पण ती लगेच सावधही झाली. आज गुरुवार. शेखर आला वाटतं. बरं झालं बाई, वेळेवर आला. ती आशेनं दाराकडे धावली. तिने दार उघडलं. दारात अरविंद उभा होता. अरविंद साने, तिचा बालमित्र. एकाच वाड्यात दोघं लहानाची मोठी झाली. सगळं लहानपण दोघांनी एकत्र हुंदडण्यात घालवलेलं. शाळा कॉलेजचं शिक्षणही एखाद दुसरं वर्ष मागे पुढे, पण एकदम झालं. अचानक परदेशाची संधी मिळाली म्हणून तिकडे गेलेला अरविंद.
क्षणात सगळ्या गोष्टी शुभाच्या डोक्यात भिरभिरल्या. ओळखलं नाहीस का? घरात घ्यायचं नाही मला? अरविंदचा प्रश्न ऐकल्यावर शुभा ओशाळली. अरे ये ना, ये आत ये. दार पूर्ण उघडत शुभानं अरविंदला आत घेतलं. सोफ्यावर बसत त्यांनी बंगल्यावर नजर टाकली. छान बांधला आहे बंगला. हां. किती वर्ष झाली का? 6 वर्ष झाली की. लांब आहे गावापासनं, पण छान शांत वाटतंय. हो. आज शेखर घरी नाही आहे का? नाहीत ना. कुठे गेलाय? ऑफिसच्या कामाला मद्रासला गेलेत. तेवढ्यात नंदूने हाक मारली. शुभा थांब, आलेच असं म्हणून आत धावली. पुन्हा 5 मिनिटात बाहेर आली. अरविंद भिंतीवरचं पेंटिंग निहाळत होता. शुभाची चाहूल लागली तशी तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला, काय झालंय? नंदू उठला म्हणून आत डोकावून आले. नंदू? तुझी मुलगी? नाही नाही, मुलगा. अरविंद गप्प झाला. शुभाही नुसतीच बसून राहिली. कितीतरी वेळ असाच गेला. शेवटी अरविंद उभा राहिला. बरं, मी निघतो. म्हणजे काय? मी आल्याचा तुला आनंद झालेला दिसत नाही, मग थांबायचं कशाला उगाचच? अरविंदचा स्वर चांगलाच दुखावलेला होता. शुभा गडबडली. आपल्या हातून चांगली चूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. आपण आपल्याच विचारात इतक्या गढून गेलो. त्याला साधं ये बसही केलं नाही, त्याची खुशाली विचारली नाही. मोठं आश्चर्यच म्हणायचं. अरविंद, अरे खाली बस. अरे आलास काय, चाललास काय? बस बरं आधी. आणि काय करू? रात्रभर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करू? मी प्रश्न विचारायचा आणि तू उत्तर द्यायचं, असं करूया? नाही रे, तसं नाही. शुभाला हसू आवरेना, पण नंदूची आठवण होऊन ती क्षणात गंभीर झाली. तेही अरविंदच्या लक्षात आलं. शुभा, मी खरंच निघतो. का रे? मी आलेलं तुला आवडलं नाही का? नाही नाही, तसं काही नाही रे. हे बघ, तुझ्या वागण्यावरनं समजतंय मला, तुझं वागणं मोकळं वाटत नाही शुभा. अरविंद. शुभाचे डोळे भरून आले. शुभा, अगं तू रडतीयस? आत ये. शुभानं अरविंदला आपल्याबरोबर आत यायला सांगितलं. अरविंद आत गेला. पलंगावर नंदू झोपला होता. हां, नंदू. आज हा तापानं फणफणलाय आणि हे मद्रासला गेलेत. अरविंद काहीच बोलला नाही. फक्त नंदूच्या कपाळावर त्यांनी हात ठेवला आणि झटकन मागे घेत म्हणाला, याला ताप बराच आहे गं, औषध आणलंस का? नाही ना, दवाखाना खूप लांब आहे, मी जाऊ कशी? हे बघ, मला पत्ता सांग, मी औषध आणतो. नाही थांब, मी डॉक्टरांनाच घेऊन येतो, चालेल का? हो. शुभानं डॉक्टरांचा पत्ता दिला, फोन नंबर दिला आणि विचारलं, यांच्या स्कूटरच्या किल्ल्या देऊ? नाही नको गं, लायसन्स नाही आहे. हे बघ, सरळ रिक्षा करतो, थेट डॉक्टरांना घेऊन परत येतो. काय? छान. शुभानं किंचित हसून उत्तर दिलं. ती मनात मात्र म्हणत होती, एवढा मोठा झाला आहे पण लहानपणाचा उतावळा स्वभाव काही बदलला नाही यायचा. तोंडातून शब्द निघाला की तो झालाच पाहिजे. 15-20 मिनिटात अरविंद डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर नेहमीचे परिचयाचे होते. आल्या आल्या त्यांनी विचारलं, शेखरराव कुठे गेलेत? मद्रासला. मग काय नंदूला वडिलांचा विरह जाणवतोय का काय? डॉक्टरांनी हसत हसत विचारलं. तसंच वाटतंय डॉक्टर, सारखी बाबांची आठवण काढतोय. नंदूला डॉक्टरांनी तपासलं. ताप आहे, मी इंजेक्शन देतो, ताप कमी होईल, पण काय डॉक्टर? ताप उतरल्यावर त्याने डोळे उघडले की त्याचे बाबा समोर नाहीत म्हटलं ना की त्याचं पुन्हा सगळं बिघडण्याची शक्यता आहे. पण हे नाही आले तोपर्यंत तर मी काय करू? प्रश्न तोच आहे, पण एक करता येईल. काय? अरविंदकडे बघत डॉक्टरांनी विचारलं. तुम्ही आज रात्री इथे राहणार आहात का? नाही, मी तसं काही ठरवलेलं नाही आहे. मग राहा, मी सांगतो म्हणून. आणि काय करू? नंदूला जाग आली, त्यांनी बाबा म्हणून हाक मारली की पुढे व्हा, त्याला थोपटा. हो, असं कसं करता येईल? नाही म्हणजे मला ते करता येईल, पण नंदू लहान आहे का? तो काय आपल्या बाबांना ओळखत नाही का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तरीही नंदूला बाबा आल्याचं समाधान मिळालं की पुन्हा तो डोळे मिटून घेईल आणि बाबा आले नाहीत म्हटलं की कदाचित त्याचा ताप वाढेल.
बरं बघू, मी थांबतो. नंदूला इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून गेले. अरविंद, अरविंद, आज तू इथे थांब. माझ्याकरता, माझ्या नंदूकरता प्लीज. अगं थांबणारच आहे मी, काळजी करू नकोस तू. थँक्स. आता हा झोपला आहे. आता तू जरा एखादं पुस्तक चाळत बस, नाही तर कॅसेट ऐक. मी कुकर लावते, मग आपण गप्पा मारू. चालेल की. शुभानं अरविंद पुढे 2-3 पुस्तकं टाकली आणि स्वयंपाकघरात जाऊन गॅस पेटवला. तिचा हात थबकला. आज अरविंद इथे राहणार? शेखरला हे कळणारच की. त्याला हे चालेल का? लोक काय म्हणतील? आपण दोघंच्या दोघंच घरात. हे दिसायला तरी बरं दिसेल का? आणि समजा, म्हणजे अरविंद तसा नाही आहे, पण समजा त्याच्या मनात काही वाईट विचार आला तर? आपल्या असहाय्यतेचा त्याने गैरफायदा घेतला तर मग काय? अगं काय कॉफी करतीयेस का कॉफीच्या बिया बाजारातून आणून दळतीयेस? किती वेळ? अरविंदच्या प्रश्नानं शुभा सावध झाली. चटकन तिने कपाटातून एका छोट्या बरणीतनं जायफळ काढलं, सहाण काढून तिथे उघळायला लागली. आणि इकडे मी उघळतो. तिच्या हातातून सहाण काढून घेत अरविंद म्हणाला, येतं का उघडता? अगं न यायला काय झालं आहे? अमेरिकेला जाईपर्यंत दादांना पूजेचा गंध उगाळून द्यायचं काम माझंच होतं. आठवतं आहे ना तुला? न आठवायला काय झालं? एकदा आंघोळ न करता गंध उगाळलंस, ते सुद्धा आठवतं आहे मला. शुभा हसत राहिली. अरविंदही हसत सुटला. हातातलं जायफळ उगाळून त्यांनी सहाण बाजूला सारली आणि डायनिंग टेबलावर बसून तो हातानं टिकटिक करत राहिला. शुभानं टेबलावर कॉफी ठेवली. बरोबर एका बशीत बिस्किटं आणि बेसनाचे लाडू. अरे वा वा वा, बेसनाचे लाडू मस्त. म्हणे काय, तू नाही कॉफी घेत? घेतीये ना. अरविंदच्या समोरच्या खुर्चीत बसत शुभानं सांगितलं. कॉफी पिण्याकरता अरविंदनं कप तोंडाला लावला आणि एकदम शुभाच्या लक्षात आलं, अरविंद बराच वेळ आपल्याकडे बघतोय एकटक. काय बघतोयस एवढं टक लावून? नाही काय नाही, तुझ्याकडे बघितलं आणि सगळं लहानपण आठवलं मला. काल तुला सांगतो, आधी आपल्या वाड्यात गेलो. आता वाडा कसला रे? केवढी सोसायटी झाली बघितलीस ना? तेच ग ते. पण तिथे गेलो, तुझ्या आई दादांना भेटलो. त्यांना इतका आनंद झाला. दादा तर 3-3दा सांगत होते, शुभाला भेट, शुभाला भेट. शेवटी म्हटलं भेटावं एकदाचं त्यांच्या शुभाला. ईश्य, म्हणजे दादा म्हणाले म्हणून तू आलास, नाही तर येणार नव्हतास? हां वागवा, येणार तर होतोच की, अगदी ठरवलं होतं. शुभे, यावेळेला मी उमाला आधीच बजावलं होतं की मला माझ्या माणसांना भेटायचं आहे, तू तुझ्या माणसांना भेट. ती परस्पर बेळगावला गेली, मी इकडे आलो. बरं झालंच पण आलास ते. हो ना गं. बोलता बोलता शुभानं स्वयंपाकघरातलं बरंचसं काम उरकून टाकलं, झाकपाक केली आणि म्हणाली, नंदूकडे एकदा बघून येते, तू आराम कर. आराम बिराम करायला आलो नाही मी गप्पा मारायला आलो आहे. आज शेखर घरात नाही आहे, पण असताना तर त्याला सांगून टाकलं असतं की आजची रात्र शुभा तुझी नाही माझी आहे. शुभानं चमकून त्याच्याकडे बघितलं. आय एम सॉरी, म्हणजे माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नाही. काहीच न बोलता शुभा झटकन बेडरूममध्ये गेली. नंदू शांत झोपला होता. तिने त्याच्या कपाळावर, पोटावर हात ठेवून तापाचा आदमास घेतला. ताप बराच कमी झाल्याचं तिला जाणवलं. त्याला घामही येत होता. टॉवेलनं घाम पुसत ती पलंगावर बसून राहिली. तिची हालचाल समजता झोपेत नंदू तिच्याकडे वळला. आई, काय रे, बरं वाटतंय ना? आई, बाबा आलेत रे बाबा. हो, कुठे आहेत? बाहेर हॉलमध्ये वाचत बसलेत. ते आले ना तेव्हा तू झोपला होतास, मग त्यांनी तुझी पापी घेतली आणि वाचत बसले. नंदूच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेवढ्यात पुन्हा त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड आली. त्याचे डोळे आपोआप मिटले. संथ लयीत त्याचं घोरणं सुरू झालं. शुभानं सुटकेचा श्वास सोडला. नंदूच्या भल्याकरता मी खोटं बोलले. नंदूचं त्यामुळे समाधान झालं होतं, पण त्यांनी बाबांना बोलव म्हणून हट्ट धरला असता तर? अरविंदला ओळखलं असतं त्यांनी तर? आपण अशा कशा खोटं बोललो? नकळत का होईना अरविंदला आपण शेखरच्या जागी कसं बसवलं? आणि पुन्हा उठून नंदूनं बाबांचा हट्ट घेतला तर मग काय करणार?
बसल्या जागी शुभाच्या छातीत धडधड सुरू झाली. पण चटकन स्वतःला सावरत ती उठली. नंदू शांत झोपल्याची खात्री करून घेऊन ती हॉलमध्ये आली. सोफ्यावर अरविंद आरामात पडला होता. एक समोरची खुर्ची ओढून घेऊन त्यांनी पाय पसरले होते. डोक्यावर पंखा गरगरत होता, त्यामुळे अरविंदचे केस विस्कटलेले होते. शुभा क्षणभर थबकली. अचानक तिला आठवलं, ती कॉलेजात असताना तिचे दादा एकदा आईला म्हणाले, अगं अरविंद यंदा इंजिनियर होतोय, मी शुभीकरता शब्द टाकणार आहे बरं का. अहो खरं तर स्थळ म्हणून अरविंद चांगलाच आहे, पण तरी नको बाई. का गं? अहो ते कोकणस्थ, आपण का राडे. अगं असे ना का, आता इतकं कोण बघतंय ग. त्यांना जर चालत असेल तर मी शुभीची पत्रिका देणार आहे बरं का त्यांच्याकडे. दादा आईंचं हळूहळू चाललेलं बोलणं ऐकून शुभा मागच्या मागेच पळाली. सबंध दिवस ती अरविंद आपला नवरा या दृष्टीनं विचार करत होती. जन्मापासून एकाच वाड्यात राहिलेली सगळीच मुलं आज शुभा जणू नव्यानं पाहत होती. तिला नवरा म्हणून अरविंद आवडला. ती लग्नाची स्वप्न बघायला लागली. पण 2च दिवसात तिच्या स्वप्नांचा भंग झाला. तिचे बाबा अरविंदच्या घरी गेले आणि प्रत्यक्ष कारण न सांगता अरविंदच्या लग्नाचा विषय काढला. पण अरविंदाच्या आईनं त्याच्या बाबांना बोलूच दिलं नाही. ती स्वतः पुढे झाल्याने ठसक्यात म्हणाली, आता लग्न करायचं नाही आहे, पण जेव्हा केव्हा करायचं आहे तेव्हा आम्हाला चित्पावनच मुलगी पाहिजे. दादांनी घरात येऊन आईला ही बातमी सांगितली आणि म्हणाले, तू हे शुभीला काही बोलली नाहीस ना? नाही बाई, मी नाही. बरं झालं नाही बोललीस ते, नाही तर पोरीच्या मनात उगीचच संकोच यायचा. आईदादांचं हेही बोलणं शुभानं ऐकलं आणि मनातून शुभाला वाटलं, त्यावेळी अरविंदची आई आडवी आली नसती तर आज अरविंदच माझा नवरा म्हणून हक्काने इथे वावरला असता. त्याचवेळी शुभाची चाहूल लागून अरविंदनं डोळे उघडून तिच्याकडे बघितलं आणि तो हसला. का हसलास? कसला विचार करत होतास? खरं सांगू, रागवणार नाहीस? सांग रे, मग बघू रागवायचं का नाही ते. शुभे, तुझे दादा आमच्याकडे आले होते लग्नाचं विचारायला. खरं म्हणजे तुझ्याकरता, पण आमच्या मातोश्री आड आल्या त्यावेळी. अरू, तुला हे ठाऊक होतं? हो, पण तुलाही ठाऊक होतं? तुला सांगतो शुभे, मी आईला सुचवून पाहिलं की अगं जग कुठे चाललंय, कसली जातपात बघतीयस, त्यातून कोकणस्थ कराडे म्हणजे काही फारसा फरक नाही. पण आई ढिम्म, तिच्या पुढे माझं काही चाले ना, मला जास्त बोलता येईना. बरोबर आहे. विचार करत होतो, त्याच वेळीचा आईने विरोध केला नसता तर किती वेगळं घडलं असतं नाही का. आज इथे मी पाहुणा आहे, तो एक घरचा मालक म्हणून वावरलो असतो मी. नकळत शुभा अरविंदनं पाय ठेवलेल्या खुर्चीवर बसली. हळूहळू मागच्या आठवणींची उजळणी झाली. वाड्यातले भाडेकरू, अंगणातले खेळ, अभ्यास, भांडाभांडी, वाड्यातलं एकत्र जेवण, आवळी भोजनासारखे कार्यक्रम, सगळं आठवता आठवता दोघंही खळखळून हसत होती, कधी गंभीर होत होती. एकमेकांच्या मित्रमंडळींच्या चौकशा करत होती. अर्धी रात्र उलटली. हवेत गारवा अंगाशी झटायला लागला तशी शुभानं उठून पंखा कमी केला, आत जाऊन 2 शाली आणल्या, एक अरविंदला दिली, एक स्वतः भोवती गुंडाळून घेतली. शुभे, शेखरला आल्यानंतर कळलं की मी रात्रभर इथे राहिलो तर काय होईल? त्यांना कळणारच की. हो ना, पण कळलं की त्याला काय वाटेल? शुभाही विचारात होती की शेखरला काय वाटेल, त्याच्या मनात संशय येईल का वेळेवर अरविंदचा उपयोग झाला म्हणून त्याला आनंद वाटेल, काय होईल नेमकं? अगं लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तुला अजून नवऱ्याचा स्वभाव नाही कळला का? तुझ्या बायकोला काय वाटेल? हे बघ शुभे, माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस. तरीही सांगतो, मला फारसं काही वाटणार नाही, कारण इतकी वर्ष आम्ही अमेरिकेत आहोत, त्यामुळे नाही म्हटलं तरी आमची मतं म्हण किंवा नीतिनियम म्हण ते इथल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. आणि तरीही मी गैर वागणार नाही याची उमाला खात्री आहे. शुभा क्षणभर गप्प राहिली आणि म्हणाली, यांनाही काही राग वगैरे येणार नाही असं वाटतंय, पण खरं सांगू का, मला काही अंदाज नाही करता येत आहे. अशी वेळ कधी आली नाही की त्यांच्या मनात माझ्या मनात काय भावना आहेत हे जाणून घ्यावं.
तसे ते स्वभावाने सरळ आहेत, नवरा म्हणून चांगले आहेत, पण नवरा म्हणून चांगला आहे म्हणून तर प्रश्न आहे. पण हे शुभे, अगं घाबरतेस काय? तो भेटला की मी सांगेन ना की बाबा रे, कुठलाही संशय येऊ देऊ नकोस, आम्ही अख्खे रात्र अगदी छान गप्पा गोष्टीत घालवली. काय सगळे विषय बोलून झाले, पुन्हा पुन्हा बोलून झाले. तशी अरविंदनं शुभाला गाणं म्हणण्याचा आग्रह केला. मराठी गाणं. मालती पांडे, जानकी अय्यर, माणिक वर्मा, कुमुदिनी पेडणेकर, मग लता, आशा. अरे आत्ता एवढ्या रात्री गाणं? अगं मग काय झालं? म्हण ना गं. किती दिवसात मी जुनी मराठी गाणी ऐकलेलीच नाही आहेत आणि नवीन ऐकण्यासारखी नाही आहेत. आपण असं करूया का? आपण भेंड्या खेळूया. अरे चालेल की. म्हण श्री गणेशाय नमः. मग गाण्याच्या भेंड्या झाल्या. शाळेतल्या कविता, श्लोक, शुभंकरोती, रामरक्षा, मराठी सिनेमाची गाणी सगळं त्यात येऊन गेलं. बाप रे, अगं शुभे, मला वाटलं नव्हतं की माझ्या हे सगळं लक्षात आहे. कमाल झाली बाबा. स्वतःवर खुश होत अरविंद म्हणाला. अरे मला तरी कुठे ठाऊक होतं. आता बघ, ती चिमणे येवलाले बीज घेत तिथे होते झोप, ही कविता तिसरीत होती, दुसरीत होती. कारण नवीन मराठीत वाघ गुरुजींनी ती शिकवली होती, अजून आठवतंय मला. दोघंही हसत सुटले. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. दारावरची बेल. दचकून शुभानं भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. अगं बाई, 4:45 वाजले. दूधवाला आला. केस गुंडाळत, पदर सारखा करत घाईघाईनं शुभा स्वयंपाकघरात गेली. तोपर्यंत पुन्हा बेल वाजली. दुधाचं पातेलं घेऊन शुभानं दार उघडलं आणि हातातलं पातेलं पुढं केलं. तिचा हात आपसूक मागे आला. दारात शेखर उभा होता. त्याची नजर सोफ्यावर आरामात बसलेल्या अरविंदला न्याहाळत होती. तुम्ही आत्ता कसे? दारापासून बाजूला होत शुभानं विचारलं. माझ्या घरात यायला मला आत्ता आणि मग असं काही कायदा आहे का? ईश्य, अहो म्हणजे कोणत्या गाडीनं आलात असं विचारत होते. गाडी? जाताना मी कसा गेलो होतो? हॅलो शेखर. अरविंदनं उभं राहत शेखरला अभिवादन केलं. शुभा आणि शेखरची शाब्दिक चकमक टाळण्याचा तोच एकमेव उपाय होता. हॅलो. त्याच्याशी बोलण्याकरता न थांबता शेखर फटकन आत निघून गेला. दारावरचा पडदा मागे पुढे झुलत राहिला. त्याच्यावर लावलेल्या छोट्याशा घंटा किणकिणत होत्या. अरविंद आणि शुभा एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. उत्तर त्या झुलणाऱ्या पडद्याकडे दडलेलं होतं. दोघंही भारल्यासारखे उभे होते. पडद्याकडे पाहत होते. पडदा झुलतच होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात विनीता ऐनापुरे यांची कथा पडदा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.